जे रेषा दिसतात ना, हे बघ इथे कुठे कुठे थोडंसं ते नारळाचं कोकोपीट घेतात. कोकोपीट नारळाचं वरती जे रेषा असतात त्याची जी पावडर निघते दॅट इज कॉल्ड कोकोपीट. ओके. कधी कधी हायड्रोपोनिक्ससाठी लोक कोकोपीट वापरतात ॲज अ बेस. हायड्रोफोनिक्स. हायड्रोपोनिक्स म्हणजे इट्स लाईक अ गार्डनिंग ऑर फार्मिंग विदाउट सॉईल. ओके. अर्बन लँडस्केपमध्ये जिथे जागा कमी असते तिथे तुम्ही व्हर्टिकल फार्मिंग करू शकता फक्त कोकोपीट आणि हायड्रोपोनिक्स. बेसिकली असं एक स्ट्रक्चर असतं आणि बाजूने आपण असं टाकत जातो आणि आतमध्ये फक्त पाणी असतं. ओके. सो फार्मिंग ऑर गार्डनिंग विदाउट सॉईल इज कॉल्ड हायड्रोपोनिक्स विच इज व्हेरी पॉप्युलर नावडेज. तर कोकोपीट हायड्रोपोनिक्समध्ये सीडलिंगसाठी वापरतात. सीड टाकतात, एक जाळीचा बेस असतो ठेवतात आणि थोडंसं डिप करतात. मग ते कॅपिलरी ॲक्शनने ते पाणी वरतीपर्यंत सीडपर्यंत पोचतं. सीडपर्यंत एकदा पाणी पोचलं की नंतर ते डायरेक्ट तुम्ही पाण्यात काय बोलतो आपण पाणी तरी जास्त वाढवू शकता एकदा जास्त झालं की. आणि नंतर फक्त रूट्स खूप डीप जातात पाणी खेचायला आणि लश ग्रीन तुम्हाला प्रोड्यूस करतात. नाईस.